गुजरात सरकार को बदनाम करने के लिए और उस समय के वहां के मुख्यमंत्री को बदनाम करने के लिए, उन्हें फंसाने के लिए एक प्रकार की यह गहरी साजिश थी। गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठीच इशरत जहां दहशतवादी नसल्याचा करण्यात आला दावा। लक्षवेधीवर लोकसभेत उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यूपीए सरकारवर डागली तोफ। सरकारी मेहरबानीमुळेच कर्ज बुडवे विजय मल्ल्या देशाबाहेर पडू शकले। लुकआउट नोटीसमध्ये ताब्यात घेण्याचे आदेशच नसल्याचं जेटलींनीच राज्यसभेत केलं मान्य। नैतिकता असेल तर विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा, जयंत पाटील यांनी केली मागणी। तावडेंच्या राजीनाम्यावरून विधानसभेत आणि विधानसभा सभेबाहेरही गदारोळ। विधान परिषदेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। सरकारची आरक्षणाची मानसिकताच नसल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप, तर अभ्यास सुरू असल्याचं सरकारचं उत्तर। नाशिकमधल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाविरोधात शेतकरी आणि कामगारांचा मोर्चा। 15 मार्चचा लिलाव हाणून पाडण्याचा दिला इशारा। आणि दाऊदचा बंगला ताब्यात घ्यायला मुमके ग्रामपंचायतीने दर्शवली असमर्थता। ग्रामस्थांचा बंगला ताब्यात घ्यायला विरोध।